एसीपी दिव्या सिंह हाजिर हो। त्याचं काय जज साहेब, मला इतरांना त्रास झालेला आवडत नाही ना, बघवत नाही म्हणून. बरं मॅडम, तुमचा घटस्फोट झाला होता हे खरं? हो. आता मी फार खोलात जात नाही, पण नक्की कारण काय होतं घटस्फोटाचं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हे असे पर्सनल प्रश्न का विचारले जात आहेत? कारण त्याचा या केसशी संबंध आहे जज साहेब, म्हणून. मिस आर्या, तुम्ही खाली बसा. सांगता ना मॅडम? हमारी सोच मिलती नहीं थी. फक्त एवढंच कारण होतं? हो. मला नाही वाटत एवढंच कारण पुरेसं असेल. नेमकं म्हणणं काय आहे? मॅडम मला सांगा, तुमची मुलगी मायरा भांडणाला खूप घाबरते का? दिव्या मॅडम, मायरा भांडणाला खूप घाबरते का? तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामुळे तिची ही अवस्था झाली आहे का? तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा राग एवढा टोकाचा होता का? हो, पण त्याचा इथे काय संबंध? तुम्हाला अपयश मान्य नाही मॅडम. तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की तुम्हाला ती पटत नाही. आजपर्यंत तुम्ही एकही केस अर्धवट सोडली नाही, हो ना? हो. त्या सर्व केस तुम्ही आत्तासारख्या ह्या अशाच जिंकलात का? म्हणायचं काय आहे? एखादी केस जर का तुम्हाला सुटत नसेल तर खोट्या साक्षी, खोटे पुरावे उभे करून एका निरपराध माणसाला तुम्ही फसवता का? ऑब्जेक्शन जज साहेब. ऑब्जेक्शन सस्टेंड. मुद्द्याचं बोला. जज साहेब, दिव्या मॅडमला इन्स्पेक्टर चव्हाणांकडून कामाचं आउटपुट मिळत नव्हतं, त्यामुळे ते त्यांच्यावर प्रेशर टाकत होते आणि ते प्रेशर सहन न झाल्यामुळे इन्स्पेक्टर चव्हाणांनी आत्महत्या केली. खोटं आहे हे. ते खून होतं हे सिद्ध केलंय मी, आणि पोलिसांना काय सिद्ध करणं फार कठीण नाहीये. एक्झॅक्टली जज साहेब. आता मॅडम काय म्हणाला नीट नोट डाऊन करून घ्या. पोलिसांना काहीही सिद्ध करायला कठीण नसतं. या एका वाक्यात माज, जिंकण्याची ईर्ष्या, प्रचंड अहंकार दिसून येतो. आपण कोणालाही नमवू शकतो, आपण कोणालाही जेलमध्ये टाकू शकतो, ही वृत्ती दिसून येते. जज साहेब, माझ्या बाबतीत पण सेम असंच काहीतरी घडतंय. दिव्या मॅडमला देवी सिंगची केस सुटत नाहीये आणि हे त्यांना मान्य होत नाहीये. त्यासाठी खोटे पुरावे गोळा करून त्यांनी मला केसमध्ये अडकवलंय. इन्स्पेक्टर चव्हाण लेफ्टी होते आणि गन त्यांच्या राईट हँडमध्ये होती असं दिव्या मॅडमचं म्हणणं. ज्या केसचा ऑलरेडी आरोप त्यांच्यावर आहे त्यांनीच ते पुरावे बदलले नसतील कशावरून? त्यांचं असं म्हणणं आहे तिथे माझं पेन सापडलं. मला मॅडमला फक्त एवढंच विचारायचं आहे की चव्हाणांच्या घरी पुरावे शोधायला तुम्ही गेला होता तेव्हा मायरा घरी एकटी होती का? हो. ती घाबरली तेव्हा तिच्याकडे जाण्यासाठी तुम्ही कोणाला कॉल केला? चव्हाणांच्या घरून तुम्ही स्वतःच्या घरी परत आला तेव्हा मायराची काळजी घेत कोण बसलं होतं? तिथे तू होतास. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता तो खून मीच केलाय? एक माणूस एकाच वेळी दोन दोन ठिकाणी कसा काय असू शकतो? ते पेन माझं होतं असं तुम्ही म्हणालात. कशावरून ते माझं होतं? तेच पेन तुमच्या घरातून चोरीला गेलं असंही तुम्ही म्हणता. कशावरून चोरीला गेलं? तुम्ही नाटक केलं नाही कशावरून? तेच पेन माझ्या क्लिनिकमध्ये सापडलं. असा तुम्ही बनावही केला असेल. निव्वळ माझ्याकडे असणारं पेन हा जर का एकमेव पुरावा असेल तर असे 100 पेन बाजारामध्ये मिळतात. जज साहेब, तुमची परवानगी असेल तर मी कोर्टाला काहीतरी दाखवू इच्छितो. परवानगी आहे. डिंपल, जज साहेब, हेच ते पेन. असे पेन बाजारामध्ये 100 अवेलेबल आहे. जज साहेब,
मी एक साधा डॉक्टर. हा, माझ्याकडे काही हत्यारं आहेत, पण ती मला पेशंटवर इलाज करताना वापरावी लागतात. त्याचा संबंध दिव्या मॅडमने डायरेक्ट खुनाशी जोडल्यानंतर कुठलाच डॉक्टर असं काही वापरणार नाही. मग आम्ही डॉक्टरांनी इलाज कसा करायचा? वो पेन तेरा है. जज साहेब, दिव्या मॅडमचा माझ्यावर वैयक्तिक राग आहे. तो काय आहे, कुठला आहे, हेही मी कोर्टाला सांगेनच. त्या रागापोटीच त्यांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, हेही तितकंच सत्य आहे. कोर्टाची आजची कारवाई इथेच थांबत आहे. डॉक्टर, तुमचं खाण्यापिण्याचा हाल तर होत नाही ना तिथं? ती लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना? मंगलताई, तुमच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते हो. वाड्यातल्या प्रत्येकाची आठवण येते. तुम्ही काळजी. वय डॉक्टर, आम्ही तर आमची काळजी घेऊ, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. माझं मन मला सांगतंय तुम्ही लवकर सुटणार. चल रे. मंगलताई, बाबा काळजी घ्या. तू आज कोर्टात जे वागलायस ना, फार चुकीचं केलंस तू. आणि मॅडम, तुम्ही खूप चांगला वागला ना माझ्याशी, पण त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहीये. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. पर्सनल गोष्टी काढून मेरी बदनामी करके क्या अच्छा किया तूने? मला माहित आहे तू हे मुद्दाम केलंस ना. दिव्या, शांत हो. मॅडम, हो, त्यांना समजावून सांगा, असं धमकावून गुन्हा सिद्ध होत नाही. तू तर काही बोलूच नकोस. मी लवकरच तुझा खरा चेहरा लोकांसमोर आणणार आहे देवी सिंग. उद्याचा दिवस तुझ्यासाठी शेवटचा दिवस ठरणार आहे, समजलं? हो मॅडम. तिकडं जेलात कसा राहत असेल माझा नवरा, त्याला जेवायला मिळतंय का नाही काय माहिती. त्याच्या काळजीने तर मला जेवण बी जायना. काय भूक नाही म्हणतीस? अगं मागासपासून एवढं तर वरापलंस आणि आता म्हणती भूक नाही. एवढं काय खाल्लं रे मुडद्या मी? 4 चपात्या आणि वाईस भात, हे काय जेवण झालं होय? अगं आत्या, हे माझं 2 दिवसाचं जेवण आहे. हा, ते तू एका टायमाला खातीस. आहे बघितलं का, आता ही घरातली माणसं माझं जेवण बी मोजायला लागल्यात. तिथं जेलमध्ये माझा नवरा बसलाय, त्याचं कोणाला काय पडलं नाही. ए ग बस, किती का कानापाशी वराडशील? काय नाही होत तुझ्या नवऱ्याला. एक तर त्या कंपाऊंडरने डोकं खाल्लंय माझं, सगळ्यांच्या घरादाराचं काढत बसतोय. एखाद्याच्या घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणून एवढी बी अक्कल नाही त्याला. त्याचं मड बचिवलं त्याचं. आजी, जे खरं आहे ना तेच बोलले डॉक्टर. तर आलाय मोठा खरं बोलणारा. या गावातल्या बायका नाहीत शान्या, त्याच्या गोड गोड बोलण्याला भुलत्यात, घरातल्या अडचणी सांगतात आणि तो घेतोय त्याचा फायदा. तुम्ही तरी फसू नका म्हणजे झालं. खबरदार, आपल्या घरातल्या गोष्टी जर काय सांगितल्या तर तिचा मुडदाच बसवीन. हे समजा तू तुझ्या सुनला नातीला सांग, त्यांनाच लय पुळ काय त्या डॉक्टरचा. पण माझा नवरा इथं एवढा जेलात आहे, त्याचा अजिबात यांना सोयीर सुतक नाही. घेतलंच का परत तुझ्या नवऱ्याचं नाव मध्ये? येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू? इथं मला कळना झालंय की त्या दिव्या मॅडम त्या कंपाऊंडरच्या जाळ्यात कशा काय अडकल्या. आणि तुझं काय ग नवरा नवरा, त्याला काय सोनं लागलंय वे? आधी त्या कंपाऊंडरला होऊ दे फाशी, मग बघू तुझ्या नवऱ्याचं. तुमच्या समध्या गोष्टी डॉक्टरांच्या फाशीवरच येऊन कशा थांबतात वा? हा, मग थांबणार त्या गोष्टीवर. माझ्या मंजूला त्यांनी बर्बाद केलंय. कोर्ट त्याला फासावर लटकवतंय का नाही बघा तुम्ही. आजी, दाजी जर जेलमधनं सुटलं तर? अरे मुर्द्या, ए तुझ्या जिभेला आला फोड तुझ्या. शुभ बोलणाऱ्या तर मांडवाला आग लागली.
त्या कंपाऊंडरला कोर्टाने सोडलं ना तर मी नाही सोडणार. त्याचा मुडदाच बसू दे बघ चांगला. सॉरी दिव्या, काल अजित कुमार देवने कोर्टात नको ते प्रश्न विचारले आणि मला काहीच बोलता आलं नाही. तुला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. खरं तर ही माझीच चुकीची शिक्षा आहे. मीच चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्याची शिक्षा तर मला मिळालीच पाहिजे. मी माझ्या आयुष्यात इतकं मूर्ख वागेल कधीच वाटलं नव्हतं. मला स्वतःवर खूप राग येतोय आर्या. हे बघ दिव्या, तू नको वाईट वाटून घेऊस. वाटलंच पाहिजे आणि घेणार, खूप वाईट वाटून घेणार आहे मी. त्याला धडा शिकवण्याची माझ्या मनातली आज्ञा कमी झाली नाही पाहिजे. त्याला फास्यावर लटकावल्याशिवाय माझ्या जखमा भरणार नाही आर्या. उसने जितनी लड़की को तकलीफ दिया है ना, उन सबका सूट समझ बदला लूंगी मैं. मी ही तोच प्रयत्न करते. त्याने कालपर्यंत कितीही रंग उधळलेले असू दे, पण आजचा आपला हा साक्षीदार त्याच्या सगळ्या उलट तपासणींवर भारी पडणार आहे. मला याची खात्री आहे. आरोपीला पिंजऱ्यात उभं करा. जज साहेब, मागील काही दिवस आपण अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांनी साक्षीदारांची घेतलेली उलट तपासणी ऐकली. मोठ्या हुशारीने त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ही त्यांची केविलवाणी धडपड काहीच कामाची नाही हे अजून त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये. आणि तसंही त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा यातून ते वाचू शकणार नाहीत, कारण सत्य हे कधीच लपत नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी मी कोर्टासमोर असा एक साक्षीदार उभा करणार आहे जो अजित कुमार देवचा सगळा मुखवटा उतरवणार आहे. जज साहेब, आपण जी पुढची साक्ष ऐकणार आहोत त्या साक्षीनंतर सगळ्यांच्या मनातील सगळ्या शंकांचं निरसन होईल याची मला खात्री आहे. असं कोण आहे? गावात तर असं कोणीच उरलं नाहीये. मग कोणाच्या साक्षीबद्दल बोलते ही? जज साहेब, मी माझा पुढील साक्षीदार प्रताप कोलते यांना इथं बोलवण्याची विनंती करते. तर मला मुंबईचा डॉक्टर वाटतोय. डॉक्टर प्रताप कोलते हाजिर हो. जज साहेब, मुंबईमधील क्लिनिकमध्ये या डॉक्टरांच्याकडे अजित कुमार देव हे कंपाऊंडर म्हणून काम करत होते. म्हणजे म्हातारी बोलते तसं डॉक्टर खरंच कंपाऊंडर होतं? ऑर्डर ऑर्डर. मला सांगा, तुमचं नाव काय आणि तुम्ही काय करता? माझं नाव आहे प्रताप कोलते. मी एक डॉक्टर आहे. मुंबईत माझं एक क्लिनिक आहे. गेली 25 वर्ष मी एक क्लिनिक चालवतो. तुम्ही इथं उभे असलेल्या माणसाला ओळखता? हो, चांगलाच ओळखतो. त्याचं नाव काय आहे सांगू शकाल? हो, हा तर देवी सिंग आहे. हाच तो भामटा मुंबईवरनं माझ्या दवाखान्यातनं पैसे घेऊन पळाला होता, जो मी दवाखान्यात नसताना पेशंटला तपासायचा, त्यांच्याकडनं पैसे उकळायचा. हाच तो ज्याची चोरी पकडला गेल्यावर ज्यानं माझ्यावर वार केला होता. माझ्या हातावर अजूनही निशाण आहे.
बरं झालं तू सापडला. तुझे सगळे धंदे कोर्टाला सांगतो. तुला तर फाशीच झाली पाहिजे. बघितलं का माझं कुणी ऐकत नव्हतं ना. आता कळलं का किती बेरड आहे हे कंपाऊंडर. त्याचा मुडदा बसवला त्याचा मला याड्यात काढायला निघाला होता नाही का. आता चांगली त्याची तिरडीच बसवा. ऑर्डर ऑर्डर. डॉक्टर तुम्ही यांना कसं ओळखता प्लीज कोर्टाला सांगा. हा देवी सिंग माझ्या दवाखान्यात गेले 5-6 वर्ष कंपाऊंडर म्हणून काम करत होता. सुरुवातीला कामासाठी त्यानं माझे हातपाय धरले, पण मी जेव्हा काम दिलं तेव्हा मोठ्या हुशारीनं त्यानं 2 वर्षात माझ्याही नकळत सगळं काम शिकून घेतलं आणि तो पेशंट तपासायला लागला. रूपा सुद्धा ह्याच्यासोबतच होती. त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. दोघंही लग्न करणार होते. लोकांकडनं जास्तीचे पैसे घ्यायचा. माझ्या दवाखान्यातनं सुद्धा बरेच पैसे चोरलेत साहेब. डॉक्टर मला सांगा देवी सिंगच्या चौकशीसाठी तुमच्याकडे कोणी इन्स्पेक्टर चव्हाण आले होते? हो, माझ्याकडे आले होते. देवी सिंगचे माझ्याकडे असणारे सगळे पुरावे मी त्यांना दिले. देवी सिंगचा माझ्याकडे असलेला फोटो सुद्धा दिलाय. फोटो बघून चव्हाण साहेब म्हणाले की हा तर डॉक्टर अजित कुमार देव आहे. मी त्यांना सांगितलं हा डॉक्टर वगैरे काही नाहीये. हा तर माझ्याकडे काम करणारा साधा कंपाऊंडर आहे. जय साहेब, यावरून हे सिद्ध होतंय की डॉक्टर अजित कुमार देव असं नाव सांगणारा हा माणूस डॉक्टर नसून कंपाऊंडर आहे. याचाच फायदा घेऊन त्यांनी अनेक लोकांना फसवलंय, जीवही घेतलाय. दॅट्स ऑल. कोर्टाची पुढील कारवाई 1 तासाने सुरू होईल. मला तर वाटतंय ना आज केसचा निकालच लागणार. तो कंपाऊंडर काय सुटणार नाही. त्याला फाशीच होती का नाही बघा. आता बोल की काहीतरी बजा. लय विश्वास होता ना डॉक्टरांवर तुझा. आता बोल. अरे आता कशाला तो बोलल. दातखिळी बसली असेल ना त्याची. अरे बघितलं ना त्या कंपाऊंडरने कसं सगळ्या गावाला फसवलंय ते. त्याला वाटलं इथं कुणाला कळणार नाही, पण असं नसतं. हिथं केलेलं हिथंच बघावं लागतं. तू काय पण बोल सर्वाजी, मला नाही खरं वाटत. माझा विश्वास आहे डॉक्टरांवर. दिव्या मॅडमनी हे सगळं खोटं उभं केलं नसेल कशावरनं. ही साक्ष खोटी नसेल कशावरनं. तो डॉक्टर खोटा नसेल कशावरनं. तुला काय वाटतं रे नामी, सांग की. माल नाही माहित, माल नको विचारू तू. तर डोकं आहे ना बधीर झाले. काय खरंय काय खोटंय काय कळणं झालंय. अरे तुमचं मेंदू नासल्यात. आता तरी डोळा उघडा. देव अक्कल वाटताना कुठं काही शेण गोळा करायला गेला होता का काय माहिती. ही तुमच्यासारखी माणसं अशी गावात आहेत ना बिन डोक्याची, म्हणून त्या कंपाऊंडरचा फावलंय. एक दिवस सगळं गाव लुटून नेईल ना तेव्हा कळेल तुम्हाला. पवार साहेब बोलायचं जरा यांच्याशी. ठीक आहे. मला जरा तुमच्याशी बोलायचं. मला नाही बोलायचं तुझ्यासारख्या लफंगाशी. तुमच्याच फायद्यासाठी सांगतो, ऐका. नाहीतर तुमचाच तोटा आहे आणि हा तोटा कधीच भरून निघणार नाही. तुम्ही फक्त आकडा सांगा. तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होते. तुम्हाला आज जाऊन फक्त एवढंच सांगायचं की मी देवी सिंग नाहीये.
तुमच्याकडे काम करणारा दुसराच कुठला तरी माणूस होता. नीच माणसा, कोर्टात उभा आहेस म्हणून, नाहीतर तुझं थोबाड फोडून हातात दिलं असतं. माझं नाही ऐकलं तर तुझाही काटा काढायला मला वेळ लागणार नाही. मी नाही घाबरत तुझ्या पोकळ धमक्यांना. तुला काय करायचं ते कर. तुला अशी अद्दल घडवतो ना, बघत राहशील. हवालदार, तुम्ही आरोपीला साक्षीदाराशी बोलूच कसं दिलं? परमिशन कशी दिली? सॉरी मॅडम. घेऊन जायला